सर्वप्रथम मित्रांनो, इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माहिती आहे मला थोडासा लेट झाला आहे व्हिडिओ यायला आपला. आज जवळपास 6 तारीख आहे. पण ठीक आहे, अजून भरपूर अख्खं वर्ष पडलं आहे. तर पुन्हा एकदा मित्रांनो, मनापासून हार्दिक शुभेच्छा. तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होत, तुम्ही जे काही संकल्प केले असतील ते सगळे पूर्णत्वास जावोत, हीच माझी सदिच्छा. आणि हेच आपल्या श्री थॉट्सच्या यूट्यूब चॅनलसाठी तुमच्या शुभेच्छा असाव्यात, किंवा तुम्ही आपले व्हिडिओज पाहून, व्हिडिओजला लाईक करून जे काही मी संकल्प केलेले आहेत ते पूर्णत्वास नेण्यासाठी तुमची मदत लागणार आहे. तर म्हणून हा एक आजचा शॉर्ट व्हिडिओ मी बनवत आहे. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. तर मित्रांनो, नवीन वर्ष ऑलरेडी सुरू झालेलं आहे. भरपूर सारे काही संकल्प तुम्ही केलेले असतील, किंवा मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं, आपले देखील काही संकल्प आहेत यूट्यूब चॅनलच्या रिलेटेड. म्हणजे सगळ्यात पहिला आपला संकल्प तर हाच असणार आहे की चॅनल मॉनिटाईज करणं, भरपूर सारे व्हिडिओज देणं. आता ऑब्व्हियसली माहिती आहे मला की ट्रॅव्हल होत नाही आहे आपलं, पण डोंट वरी. माझा न्यू इयर रिझोल्युशनमध्ये, म्हणजे माझं पहिल्या दिवसापासूनच माझ्या ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत की आपण जास्तीत जास्त व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. वेगवेगळे टॉपिक्स आपण जरा एक्सप्लोर करणार आहोत. त्यापैकी तुम्ही जर मला काही सजेशन देऊ शकता तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायचे आहेत ट्रॅव्हल रिलेटेड, इन्फॉर्मेशन रिलेटेड, म्हणजे ते तर आपण सगळे बनवणारच आहे, ट्रिप प्लॅनिंग वगैरे वगैरे. किंवा आपले शॉर्ट ट्रिप देखील होतीलच, पुण्याच्या आसपास म्हणा किंवा भोरच्या आसपास म्हणा. तरी पण तुमच्याकडं काही नवीन सजेशन असतील ना तर मला नक्की कमेंट करा. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कोणाला, म्हणजे कुठल्या यूट्यूबर्सला माझ्यासोबत, किंवा जे कोणी माहितगार लोक असतील त्यांना माझ्यासोबत कोलॅबरेशनमध्ये काही जर नवीन काही व्हिडिओ वगैरे बनवायचे असतील, किंवा एखादी माहिती शेअर करायची असेल, तर त्या माझ्या मित्रांना, त्या माझ्या मैत्रिणींना देखील मी सांगेन की तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता इंस्टाग्रामवरती. मी माझा इंस्टाचा आय डी इथं देईल. तर असं काहीतरी एक नवीन आपण गोष्टी आता एक्सप्लोअर करणार आहोत या 2026मध्ये. तर त्या गोष्टीसाठी तुमचा सपोर्ट पाहिजे. एक नवीन सुरुवात, एक न्यू एरा म्हणतात ना, तर तसं आपण पुन्हा एक नव्याने स्टार्ट करत आहोत. तर त्यासाठी ही गोष्ट नक्की पाहिजे. आणि आता 5 असे महत्त्वाचे काही संकल्प असतील ते मी तुम्हाला पटापट सांगणार आहे, जे की प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात केलेच पाहिजे. तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा संकल्प हा आहे, म्हणजे हा एक जनरल थॉट आहे मित्रांनो, तो कोणीही पर्सनली घेऊ नका, की सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, तुम्ही चांगलं माणूस होण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी काय करायचं, तर ऑब्व्हियसली एक सकारात्मक विचार करायचा, एक काय म्हणतात त्याला, चांगल्या लोकांच्या सहवासात राहायचं, चांगले विचार करायचे, आरोग्याची काळजी घ्यायची, घरच्यांची काळजी घ्यायची, नात्यांना महत्त्व द्यायचं, आणि आपल्या स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढायचा. आणि ऑब्व्हियसली फिरायचं, निसर्गात फिरायचं, सह्याद्रीत फिरायचं. आपल्या जे काही आपलं काय म्हणतात त्याला, महाराष्ट्राचं वैभव आहे, महाराष्ट्राचं जे काही निसर्ग सौंदर्य आहे ते एक्सप्लोअर करायचं. आणि मस्त मजेत राहायचं, आनंदात राहायचं, टेन्शन फ्री राहायचं, स्ट्रेस फ्री राहायचं. हे तर खूप बेसिक गोष्टी झाल्या मित्रांनो. आता आपण एक पॉईंट्स काढूयात. म्हणजे आपण मी तुम्हाला म्हटलं तसं आपण स्क्रिप्ट बनवलेली आहे. तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे आरोग्यासाठी, म्हणजेच तुम्ही फिटनेसकडं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. जिमशिवाय, किंवा तुम्ही जनरल एक आपण म्हणतो ना, घरगुती व्यायाम करून देखील तुम्ही कसे फिट राहू शकता ह्याचा तुम्ही विचार करा. ह्याचे तुम्ही भरपूर सारे तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओज मिळून जातील, घरच्या घरी व्यायाम वगैरे त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, या सगळ्या गोष्टींबरोबर आहे ना, तुम्हाला तुमचं फायनान्शियल प्लॅनिंगसुद्धा करायचं आहे. म्हणजेच तुमचं आर्थिक नियोजन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ह्या गोष्टी ज्या लोकांना माहिती आहेत त्या लोकांनी तर कराव्याच, आणि ज्या लोकांना माहिती नाही आहेत ना त्या लोकांनी त्याच्याबद्दल सर्च करा, यूट्यूबवर सर्च करा, गुगलवरती सर्च करा. आणि आता AI आल्यामुळं, जेमिनाय आल्यामुळं तुम्हाला भरपूर साऱ्या माहिती खूप इझिली अवेलेबल होती तुमच्या स्मार्टफोनवरती, तुमच्या मोबाईलवरती. जस्ट तुम्ही गुगलमध्ये जाऊन टाकलंत ना की एक सामान्य माणूस बचतीचं प्लॅनिंग कसं करू शकतो, किंवा हाऊ टू प्लॅन आवर फायनान्शियल गोल्स, किंवा काय म्हणतात त्याला की तुम्ही डायरेक्टली अमाऊंट पण टाकू शकता, तुम्हाला जेवढी शक्य आहे, 2,000, 5,000, 10,000 एवढ्या अमाऊंट्समध्ये मी कोणत्या इन्व्हेस्टमेंट्स करू शकतो की ज्या माझ्या फ्युचरसाठी माझे फ्युचर सेक्युअर करण्यासाठी ते मला उपयोगी पडतील. तर इझिली तुम्हाला ह्या सगळ्याची माहिती मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो डिजिटल डिटॉक्स. आता ही गोष्ट मीच सांगतो आहे. म्हणजे मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे, यूट्यूबर आहे. म्हणजे माझं तर असं तुम्हाला नेहमी आव्हान असतं की तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओज बघा, माझे रील्स पहा. पण मित्रांनो, जे तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना, जे डिजिटल म्हणजे जे काही सोशल मीडियावरती ज्या काही गोष्टी असतात ना, त्यातनं कुठल्या गोष्टी आपण घ्यायच्या हे जास्त इम्पॉर्टंट असतं. कारण की आजकाल सोशल मीडियाचा कसा बाजार झालेला आहे किंवा तिथं निगेटिव्ह किंवा वाईट गोष्टी जास्त पसरत आहेत आणि त्यांनाच जास्त प्रेफरन्स दिला जातो पब्लिककडून किंवा व्ह्युअर्सकडून. हे तर मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळे चांगला कॉन्टेंट शोधणं आणि जे आपल्यासाठी उपयोगी आहे तोच कॉन्टेंट पाहणं ही आपली सगळ्यात पहिली जबाबदारी असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचं तुमचं सगळ्यात मोठी पॉईंट असणार आहे तुमच्या रिझोल्युशनमध्ये, की तुम्ही आहे ना काहीतरी एक नवीन स्किल तुमचं अप करायला शिका. म्हणजेच काय, तर तुम्ही तुम्ही तुमचं जे काही करिअर असेल त्यात त्यात तुम्ही प्रगती करा. दुसरी गोष्ट म्हणजे ॲडिशनल तुमचे काही तुम्हाला स्किल्स शिकायचे असतील तर त्याची लवकरात लवकर तयारी सुरू करा. ऑब्व्हियसली मलाही ती गोष्ट माहिती आहे, खूप खर्चिक ह्या सगळ्या आजकाल गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे साध्या कुठल्याही क्लासची फी जरी बघायचं म्हटलं तरी 10,000-20,000 50,000 वगैरे सुरुवात होणारे कोर्सेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर चेक करणं आणि आपल्याला खरंच त्यातून काही नॉलेज गेन होणार आहे का, आणि ते होणार असेल तर ते आपल्याला पुढं जाऊन त्याचा उपयोग होणार आहे का आपल्या करिअरमध्ये, आपण ज्या वेमध्ये चाललो आहे तिकडं. तर ह्या गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करणं जास्त गरजेचं आहे. आणि मित्रांनो, या तुम्हाला टॉपिक्सवरती आहे ना, जर डिटेल्डमध्ये व्हिडिओ पाहिजे असतील तर मला नक्की सांगा. मी माहिती सगळी कलेक्ट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहे. तर आपण आता नेक्स्ट आपल्या पुढच्या पॉईंटवरती जाऊयात, आणि तो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, तर वेळेचं महत्त्व किंवा वेळेचं व्यवस्थापन. आता वेळेचं महत्त्व हे काय म्हणतात त्याला, पर्सन टू पर्सन व्हॅरी करणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे कोणी अगदी घड्याळाच्या वेळेला महत्त्व देतात, म्हणजे 10:10 वगैरे असं काहीतरी. आणि काही लोकं योग्य संधीचा वापर करतात, त्याला देखील वेळेचा उपयोगच, योग्य वापरच म्हणतात. कारण की मी त्या कॅटेगरीतला माणूस आहे. म्हणजे मी क्रिकेटचा फॅन असल्यामुळे ना, तुम्ही क्रिकेटमध्ये नेहमी शब्द ऐकला असणार की स्वीट टायमर किंवा बेस्ट टायमिंग. तर ते कशाचं टायमिंग असतं माहिती आहे का? क्रिकेटच्या मी एक एक्झाम्पलमध्ये सांगतो तुम्हाला ती गोष्ट, की बॉलचा स्पीड आणि बॅटचा स्पीड तो एक्झॅक्ट मॅच झाला की डायरेक्ट बॉल कसा स्टेडियमच्या बाहेर जातो ना, ते टायमिंग माझ्यासाठी महत्त्वाचं असतं. म्हणजे काय, तर कोणतीही गोष्ट करण्यासाठी ती तुम्हाला आलेली संधी किंवा तुम्ही त्या संधीपर्यंत पोहोचलात, ते टायमिंग महत्त्वाचं असतं. आणि संधीचं सोनं आपण जे म्हणतो ना, ते टायमिंग माझ्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्हाला किती वाजून किती वाजता आलं आहे ह्याच्यापेक्षा ती गोष्ट तुमच्यापाशी कधी पोचली आहे आणि तुम्ही त्या वेळेचा, त्या संधीचा कसा वापर करून घेत आहे, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि ऑब्व्हियसली ह्या चांगल्याच गोष्टींसाठी मी सांगतो आहे. म्हणजे कुठल्या काय म्हणतात त्याला, आपल्या करिअरमध्ये ग्रोथ करण्यासाठी, आपलं स्किल अप करण्यासाठी, आपलं नॉलेज गेन करण्यासाठी, अर्थातच आपला आर्थिक फायदा पाहण्यासाठी. कारण की शेवटी पूर्ण सगळं जग फिरून येतं ते पैशावरच. आणि पैसा हा बऱ्यापैकी आजकालच्या जगात महत्त्वाचा झालेला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे नकारात्मकता, म्हणजे निगेटिव्हिटी सोडून एक चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय, तर टेन्शन ऑब्व्हियसली सगळ्यांच्या आयुष्यात असतात. कोणाला पैशाचं टेन्शन असतं, कोणाला काय म्हणतात त्याला, काय पर्सनल प्रॉब्लेम्स असतात, हेल्थ इश्यूज असतात, कोणाचे जॉबच्या रिलेटेड टेन्शन असतात, कोणाला अजून कसले म्हणजे बिझनेसमधले टेन्शन्स असतात, कोणाला काही घरातल्या टेन्शन्स असतात. अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती आहे ना मित्रांनो, तुम्हाला मात करता आली पाहिजे आणि आयुष्यात पुढं जाता आलं पाहिजे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही शांतता महत्त्वाची आहे, म्हणून मी थांबलो होतो. तर शांत राहा, ही शांतता ठेवा, आपल्या आजूबाजूचं वातावरण चांगलं ठेवा. आणि ऑब्व्हियसली ह्यासाठी तुम्ही निसर्गात जाऊ शकता, तुम्ही मंदिरांमध्ये जाऊ शकता, तुम्ही काय म्हणतात त्याला, म्हणजे हे खूप लोकांना पटणार नाही, पण तुम्ही देवाचं नाव घ्या किंवा तुम्ही एक चांगलं काय म्हणतात त्याला, जे ठिकाण असेल ते तुम्ही पाहायला जा, तिथं एक्सप्लोअर करा. एकटे जा, काही फरक पडत नाही. सोलो ट्रॅव्हलिंग आजकाल खूप नॉर्मलच झालेलं आहे. बरेचसे लोक सोलो ट्रॅव्हल करतात. कसं प्लॅनिंग करायचं काय, हा सगळं एन्झायटी असते, ह्याच्यात पलीकडं काही नसतं. तुम्ही जर प्रॉपर प्लॅनिंग केलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा म्हणजे नातं.
तुमचं जे नातं असेल ना ते नातं जपण्याचा प्रयत्न करा. भलेही ते प्रेमाचं नातं असेल, ते मैत्रीचं नातं असेल, ते भाऊबंदकीतलं नातं असेल, ते घरातलं नातं असेल, ते आईसोबतचं नातं असेल, ते वडिलांसोबतचं नातं असेल, कुठलंही नातं असेल ना ते जपण्याचा प्रयत्न करा. निदान आपल्या बाजूने तरी. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे तुम्हाला कधीही आयुष्यात कळू शकत नाही. म्हणजे तुमचा सख्खा मित्र, तुमचा सख्खा भाऊ तुमच्याबद्दल काय विचार करतो ना, हे तुम्ही कधीही इंटरप्रेट करू शकत नाही. तुम्ही त्याचा कधीही अंदाज लावू शकत नाही. असं कुठलीही आजपर्यंत टेक्नॉलॉजी नाही की समोरच्या माणसाच्या मनात काय चाललं हे जाणता येईल आपल्याला. अर्थातच आपण माणसं ओळखू शकतो. त्यांच्या कृतीवरून आपण त्यांना काय म्हणतात त्याला त्यांच्याबद्दल अंदाज बांधू शकतो. पण एक्झॅक्ट आपण कधीच माणसं ओळखू शकत नाही. पण आपल्या बाजूने नातं टिकवणं, नातं वाढवणं किंवा ते अजून दृढ करणं एवढंच आपल्या हातात आहे आणि तेच आपण ह्या नवीन वर्षात करणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टींच्या सोबतच श्री थॉट्सला, तुमच्या श्रीला सपोर्ट करणार आहात. आणि तो सपोर्ट फक्त लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करा. इंस्टाग्रामला भरपूर आपले कॉन्टेंट चालू असतो, स्टोरीज चालू असतात, फेसबुकला देखील चालू असतात. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील मी आता देईन. व्हॉट्सअप ग्रुप आपण 6 महिन्यापूर्वी वगैरे क्रिएट केलेलं आहे, पण मी त्याच्याबद्दल कधीही जास्त बोललो नव्हतो. तुम्हाला आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करायचा असला मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि बाकी तुमचं काय मत आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच 2 का 3च दिवसात मी तुमच्यासाठी एक ट्रॅव्हल व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहे. खूप सुंदर, खूप छान, मस्त आनंदाने, एकदम सुखाने आपलं हे 2026 वर्ष घालूयात. ओके, टाटा, बाय बाय.